धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का? का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहेत. मी पोलीस आयुक्तांना पाठवणार. आता मी उद्धवजींच्या कानावर हा विषय घालीन. काय त्या भागामध्ये आमदार आहेत, आमच्या काँग्रेसचे आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनिल देसाई आमचे खासदार आहेत, सगळ्यांशी मी बोलेन आज. पण हा अत्याचार गौतम अडाणीचा हा विरोध आहे आम्हाला. आमचा गौतम अडाणीला मुंबईत त्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे बाबूराव माने. 35 वर्षाच्या संस्था ज्या त्यांनी कष्टातून उभ्या केल्या, त्याच्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडांच्या मदतीने बुलडोजर चालवता आणि सरकार आणि त्यांची कायदा सुव्यवस्था कुठे झक मारते. मोदी फ्रान्सला गेले आहेत. आता पाठोपाठ अडाणी पोस्ट तिथे एखादा कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही, अख्खं जग ताब्यात घ्या. पण गरिबांची धारावी का गिळताय? मराठी माणसाच्या संस्थांवरती का बुलडोजर चालवताय? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे जे आहेत महापालिकेत निवडून आलेले आहेत भाजपचे, आणि त्यांचे प्रमुख मराठी, तुमच्या अंगात मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल खरा, तर अडाणीला प्रश्न विचारा की हा जो तुझा मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे जे काय कारस्थान चालू आहे ते कशासाठी, कोणासाठी? धारावीमध्ये शिवसेना विरोधाचे हे कारण आहे.